गुड मॉर्निंग मित्रांनो. बाळांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? तर मी पहिली कविता बाळांनो तुम्हाला शिकवलेली होती, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तर त्या कवितेचं वर्कशॉप आणि ॲप्रिशिएशन तुम्ही लिहायचं आहे. आज आपण 1.3 होप इज अ थिंग विथ फेदर्स, एमिली डिकिन्सन या कवयित्रींची ही कविता, अमेरिकन पोएट आहे आणि त्यांची ही कविता बाळांनो आज अभ्यासणार आहोत. तुम्ही आता सर्वांनी पहिली कविता मी अशी तुम्हाला बोर्डवर लिहून दिली होती. आता तुमच्याकडे पुस्तकं आली असावीत. तुम्ही पेज नंबर 14 आणि 15 या 2 पेजवर बघायचं आहे आणि अभ्यास सुरू करायचा आहे. मागच्या वेळा मी सांगितलं होतं की कवितेचा अभ्यास हा छान असावा लागतो. कविता कमी शब्दात असते आणि खूप काहीतरी सांगून जाते. मार्जिनमधले सगळे प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही प्रिपेअर करणार आहात. त्याच्या आधी ती कविता बाळांनो तुम्ही समजून घेणार आहात. आणि कविता ज्या आपल्या आहेत त्या खूप काहीतरी संदेश देतात. द फन दे हॅड हा लेसन मला घ्यायचा होता, पण तो मी नेक्स्ट लेक्चर केला. तो खूप मोठा आहे, व्यवस्थित समजावा यासाठी मी तो नंतर घेणार आहे. आज आपण 1.3 होप इज अ थिंग विथ फेदर ही कविता अभ्यासणार आहोत आज. त्याच्या आधी काही चिटकॅटमध्ये बाळांनो काही प्रश्न आहेत बघा. डू यू युअर फील नर्वस? डू यू युअर फील नर्वस? तुम्ही आत्तापर्यंत कधी निराश वगैरे होता का? तर याचं कॉमनली आन्सर आहे यस. समटाईम्स वी फील नर्वस, अपसेट. आपण कधी कधी नर्वस असतो. नर्वस म्हणजे थोडासा नर्वसनेस काही काळापुरता. डू यू युअर फील रिअली डिप्रेस? डिप्रेस म्हणजे बाळांनो खूप काळजी, म्हणजे खूप ती मनाला घोर लागून टाकते आणि एका दिवसानं, एका मोमेंटने, एका तासानं ती काळजी जात नाही, अशी डिप्रेशन. म्हणजे माणसाच्या आयुष्यात कधी कधी डिप्रेशन आलं ना तर माणूस काहीतरी टोकाची पावलं उचलतो, डिप्रेशनमध्ये जातो. तसं तुम्ही कधी कधी डिप्रेसमध्ये खूप असं डिप्रेशनमध्ये दुःख, अतिशय दुःख होणारी गोष्ट तुमच्या आयुष्यात आली आहे का? व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस? कशानं बाळांनो तुमच्या आयुष्यात डिप्रेशन येतं? कशानं तुमच्या आयुष्यात नर्वसनेस येतो? छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी कधी आपण त्यामध्ये नर्वस होतो. डिप्रेशन काहीतरी एखादी मोठी गोष्ट घडते आपल्या लाईफमध्ये. समजा असं होऊ नये, माफ करा, पण एखाद्यांच्या आयुष्यात असं झालं की उद्या सकाळी तुम्हाला समजलं की लाईफमध्ये तुमचं आयुष्य फक्त 2 वर्षच आहे, त्यानंतर तुम्ही मरून जाणार आहात. असं जर झालं तर आपल्याकडे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहे. ते वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या डॉक्टरनं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त 2 वर्ष तुम्ही जगणार आहात आणि त्यानंतर तुमचं आयुष्य संपणार आहे. तुम्हाला असा एक आजार झालेला आहे की तो बराच होणार नाही, तो रेअर आहे, ड्रेडेड आहे, भयानक असा आजार झालेला असेल. तर आपल्याला किती मोठं डिप्रेशन येईल, आपल्या फॅमिलीला किती मोठा धक्का बसेल. व्हॉट डू यू होप फॉर अँड ऑन दिस ऑकेजन? अशा वेळेला तुमची काय आशा असते? बाळांनो, सगळ्यात आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर ती असते आशा, रेज ऑफ होप. जेव्हा जेव्हा आपल्याकडे आशेचा किरण आहे तेव्हा इम्पॉसिबल असं काय नाही. मग इम्पॉसिबललाही लोक आय एम पॉसिबल म्हणतात आणि ते करून दाखतात. म्हणून मी डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे की आयुष्यामध्ये न हरणारा माणूस होता तो. त्यानंतर हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? कधी कधी अवघड असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटलं का, होप्स आहेत का तुम्हाला? व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुमच्या आयुष्यातल्या ज्या आशा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी तुम्ही काय करतात? तर बाळांनो, मला म्हणजे मी कोणी खूप मोठा नाही, पण मी जाधव सरांना बघितले. जाधव सर एक खूप आशावादी व्यक्ती आहेत. ते कधीच हरत नाही. बघा, आता लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ते, इतर शाळेतली मुलं अजून शाळा चालू नाही झाल्या तरीसुद्धा ते तुमच्याकडे कधीपासून ते अभ्यासाला लागलेत. आणि अभ्यास ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक दिवस असा सुखाचा येतो. मी कधीतरी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलंच नाही की विश्वास नांगरे पाटलांचं वाक्य की युद्धाच्या काळात जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळावा लागतो. त्यामुळे ह्या काळात आपण अभ्यास करतो. आपला अभ्यास चालू झालेला आहे. आपण इंग्रजी शिकतो, सगळे विषय शिकतो.
आणि आपल्या ह्या शिकण्यातून आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या आशेनं तुम्ही बाळांना अभ्यास करणार आहात. मी आज या इकडं लेसनमध्ये एक सुविचार इथे बोर्डवर मी लिहिलेला आहे. झेप घेणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. आता क्षितिजे म्हणजे काय बाळांनो, जिथे आकाश टेकल्यासारखं वाटतं त्याला आपण हॉरिझॉन म्हणतो, त्याला क्षितिज म्हणतात. झेप घेणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात, त्यांच्यात असते आकाश कवेत घेण्याची जिद्द. बाळांनो, जिद्दी माणसं ही कधीच हरत नाही. त्यामुळे जी माणसं जिद्दी आहेत, ज्यांच्याकडे होप आहे, कधीतरी तुम्ही द लास्ट होप हा लेसन ऐकला असेल, तर प्रत्येकमध्ये जोपर्यंत आपल्याकडे आशा आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कविता खूप लहान आहे, कवितेतला मेसेज खूप मोठा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, डिफिकल्टी येतात. आता एवढासा छोटासा पक्षी, त्याला असं कधी वाटतं का एवढ्या मोठ्या आकाशात तो भरारी घेत? आपण बाळांनो, तुम्ही द ग्रेटेस्ट ट्रॅव्हलर 7वीमध्ये बघितलेला आहे. आर्टिक टर्न्स हा पक्षी, म्हणजे 3 महिन्याचा पक्षी या पृथ्वीला एक राऊंड मारून येतो. कुठून येते त्याची शक्ती? 3 महिन्यात आपण बोलायला येत नाही, आपल्याला हालता येत नसेल, चालता येत नसेल, आणि हा पक्षी म्हणजे किती मोठी खूप. त्याला कधी असं वाटत नसेल की माझ्या पंखांना काहीतरी होईल, मी खालती पडेन. असं म्हटलं जातं की फांदीवर बसलेल्या पक्ष्याला ती फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास त्या फांदीवर नसून त्याच्या पंखावर असतो. आणि ज्याच्या पंखावर, ज्याच्या मनामध्ये होप्स आहेत, तो माणूस कधीच हरणार नाही. त्यामुळे बाळांनो, आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर ती होप, आशा. आणि ज्याच्याकडे आशा, आता परत एकदा काही हरणारी माणसं असतात डिफिकल्ट कंडिशनमध्ये, त्यांना असं वाटतं की आपण सगळं आता गमावलेलं आहे, असं वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्या आशा कधी कधी अपसेट होतो, आपण पेसिमिस्टिक होतो, उदास होतो. नंतर वाटतं की काय नाही, आपल्या लाईफमध्ये आता काही होणार नाही आहे. दुर्दैवानं अशी खूपशी काही माणसं आहेत की त्यांच्या आशा कमी होतात आणि ते कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा विचार करतात बाळांनो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी आयुष्यातली गोष्ट कुठली असेल तर बाळांनो ती आहे होप्स. आणि त्यामुळे ही इतकी मोठी गोष्ट आहे की ती खूप मोठी गोष्ट आहे कुणालाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंगचे मी सांगितले की डॉक्टर स्टीफन हॉकिंगला 17 वर्षाचा असताना सांगितलं होतं की तो माणूस 2 वर्षात मरून जाईल. पण तो माणूस तुम्हाला माहीत असावा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे ह्या जगातले, त्यांना ही कुडंट मूव, कुडंट वॉक, त्यांना हलता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. ह्या एखाद्या रूममधून ते बाहेरच गेले नाहीत जगाच्या. मग तो माणूस आयुष्यात काय करू शकतो? ते म्हणत होते, त्याने डॉक्टरला सांगितलं होतं, डॉक्टर मी 2 वर्षात मरणार नाही, मी 2 वर्ष जगणार नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 25 वर्ष नाही, आय विल लिव्ह मोर दॅन 50 इयर्स. डॉक्टर मी 50 वर्षापेक्षा जास्त जगेन. अँड ही लिव्ह मोर दॅन 70 इयर्स. 76 वर्ष माणूस तो जगला. आणि फक्त जगलाच नाही, या 100 वर्षाचा सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे. ही इज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन दिस सेंच्युरी. या 100 या सेंच्युरीमध्ये 100 वर्षात जेवढी माणसं होती त्यांच्यात सगळ्यात मोठा सायंटिस्ट, की जो त्याला तुम्ही कधीही त्याचा फोटोज बघा, त्याला बोलता येत नव्हतं, सेन्सरनुसार तो आपल्याशी तो बोलायचा. इतका महान माणूस कसा होऊ शकतो? बिकॉज ऑफ देअर होप्स. त्याला जगण्याची उर्मी होती, आशा होती. आयुष्यात तुम्ही कधीतरी, आता मी ही भिंत आहे, ही भिंत आहे, मला वाटलं की मी ह्याच्यामध्ये एखादं रोपटं टाकलं तर ते उगवणार आहे का? निश्चितच नाही. पण तुम्ही कधीतरी अशा कुठल्या तरी दगडाच्या भिंती बघितलं असणार, रस्ता बघितला असणार, कॉन्क्रीट टाकलेला आहे, कॉन्क्रीट रोडवर एखादं छोटंसं सीड किती असतं, किती डिलिकेट असतं, किती नाजूक असतं, पण त्याच्याकडे एवढी हिंमत असते, एवढी होप असते की हा रस्ता तो ते क्रॅक करतं. आणि वरून कधीतरी रस्त्यावर उगवलेलं, सिमेंटमध्ये उगवलेलं, कॉन्क्रीटमधून बाहेर आलेलं झाड कधीतरी तुम्ही बघितलं असणार. पाणी किती सॉफ्ट आहे, दगड रॉक किती हार्ड आहे, पण ते पाणी सारखं त्या दगडावर, रॉकवर जाऊन त्या पाण्याला ते आकार, त्या दगडाला त्या आकार देतं. म्हणजे त्या दगडाला सुद्धा एवढंसं सॉफ्ट पाणी हरवू शकतं. मी आता समजा माझं वजन 60 किलो आहे, मला जर
600 किलो म्हणजे 100 किलोचं ओझं जर उचलायला दिलं तर माझ्यासाठी ते अशक्य आहे. बट अँट एक छोटीशी मुंगी तिच्यापेक्षा 10 पटीनं जास्त असं ओझं ती तिच्या युनिटीमुळे सगळ्या मुंग्यांच्या रांगेमध्ये बघितलंच ना की एवढा मोठा बीटल ती ओढत घेऊन जातात. ही सगळी उदाहरणं काय सांगतात तुम्हाला? आयुष्यात कधी हारायचं नाही. हरिवंशराय बच्चनजींची एक खूप छान कविता आहे, आपल्या क्लासेसला मध्ये पण आहे ते की कुठली, जब तक सफल न हो तुम सुख की नींद त्यागो तुम, जब तक सफल न हो तुम सुख की नींद त्यागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून ह्या सगळ्या कविता सांगतात की अडचणी आल्या तर कधी हारायचं नाही, जिंकायचं आहे आपल्याला. ही आशा, ही होप. मी आता एवढं रामायण तुम्हाला का सांगितलं असणार की कारण आपल्या रायटिंग स्किलला 9वी 10वीमध्ये रायटिंग स्किल हा एक पार्ट आहे. म्हणजे एखादं स्पीच लिहावं लागतं तुम्हाला, हाऊ टू अचीव सक्सेस, यश कसं मिळवायचं याच्यावर तुम्हाला स्पीच लिहावं लागेल, रायटिंग स्किलमध्ये कुठला ते पाठ करावं लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद कराव्या लागतील, सगळ्या ठामपणे सांगावं लागेल. आणि ह्या छोट्या छोट्या कविता अशा काहीतरी मोठ्या गोष्टी तुम्हाला बाळांनो सांगून जातात. या कवितेचे शब्दार्थ मी तुम्हाला पाठवेनच किंवा जाधवसर तुम्हाला देतील ते. तर या कवितेच्या बिगिनिंगला, सुरुवातीला ही कविता पहिला वाचूया तरी. पेज नंबर 15 बाळांनो ती कविता बघा. होप इज द थिंग विथ द फेदर्स, होप इज द थिंग विथ द फेदर्स दॅट perches in the soul and sings the tune without the words and never stop at all, and sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chilliest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. बाळांनो या साईडला मार्जिनमध्ये काही शब्द दिले आहे. परचेस मीन्स अलाइट, रूस्ट. परचेसचा अर्थ उतरवणे म्हणजे मनावर उतरणे, मी नंतर तो एक्सप्लेन करतो. गेल मीन्स व्हेरी स्ट्रॉंग विंड, प्रचंड असं वादळ. सोर कॉझिंग ग्रेट पेन, खूप त्रास, दुःख. अबॅश मेक अनइझी, मेक इट कीप क्वाईट, शांत करणे, उधळून लावणे. तर बाळांनो आता होप इज अ थिंग विथ अ फेदर, हे जरा टायटलच तुम्हाला वेगळं वाटत. आता होप म्हणजे आशा, आशा ही एक गोष्ट आहे. विथ फेदर त्याला पंख असतात. आता आशेला कुठे पंख असतात? पक्षाला पंख असतात. वी नो इट, आपल्याला माहीत आहे की पक्षाला पंख असतात. पण आशा पण तशीच आहे. तुमच्या आशेला जर म्हणजे कुणालाही, आता मला वाटतं की मी ते अमेझॉनचे कोणीतरी आहेत शिव खेराम, त्याने सांगितलं होतं की एवढी छोटीशी बुटकी माणसं ऑलिम्पिकमध्ये हायजम्पमध्ये म्हणजे ती कितीतरी उंचावून म्हणजे 5 फुटाचा माणूस 10 फुटावरून हायजम्प मारू शकतो. कसं काय मारू शकतो तो बाळांनो? तर त्याने सांगितले फर्स्ट ही थ्रो हिज साऊल अँड देन हिज बॉडी. पहिला तो काय करतो, त्याचा आत्मा, त्याचा स्पिरिट तो जम्प करतो आणि त्याच्या पाठोपाठ ॲटोमॅटिक त्याची बॉडी जाते. म्हणजे आशा अशी असते की आपल्याला कुठून शक्ती येते काय माहीत, पण आशावादी माणसं बना, बी पॉझिटिव्ह, आशा असली पाहिजे. होप इज अ थिंग विथ अ फेदर. आता ही कविता जशी आपण लाईन टू लाईन शब्दानुसार जाऊया. होप इज अ थिंग विथ अ फेदर, आशेला असे पंख असतात. दॅट पर्चेस इन द साऊल, आणि आपल्या ती आत्म्यावर राहते. म्हणजे आशा असते की आपल्या ती आत्म्यावर राज्य करते, आपल्या आत्म्यात उतरते. म्हणजे माणूस आशावादी असेल, एखादी गोष्ट अडचणीची असेल आणि आशा आली ॲटोमॅटिकली तो उठतो. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स, आणि आशा आपल्या मनात अशी एक गोष्ट आहे ती ट्यून म्हणजे आता गाण्याची ट्यून माहीत असते. तर बर्ड जसा एखादा पक्षी गात असतो तशी आशा आपल्यामध्ये ती ट्यून देते का संगीत देते. अँड नेव्हर स्टॉप, कधीच थांबत नाही, ॲट ऑल, अजिबात नाही. म्हणजे तुमच्या मनातली एक जी होप्स आहे, आशा आहे, ती नेव्हर स्टॉप, इट सिंग्स, ती सिंग करते. इट स्पिरिट्स, ती तुम्हाला मोटिवेट करते.
इन्स्पायर करते. And sweetest in the gale is heard, and sower must be the storm. And sweetest in the gale is heard. तुमच्या आयुष्यात कुठलीही गेल, कितीही मोठं प्रचंड वादळ होते, ते त्याच आनंदानं ते गाते. आशा हे तुमच्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे की कितीही संकटात काळात सुद्धा ती तुमच्यासोबत असते. स्वीट गाणं गाते, जसा एखादा पक्षी गाणं गातो तसं. द अँड सोवर मस्ट बी द स्टॉर्म. ती कितीही मोठं वादळ का राहू दे, दॅट कुड अबॅश द लिटिल चाइल्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि जर प्रचंड कधी कधी तुम्ही कितीही अडचणीत असेल, कसलीही सर्कमस्टन्सेस असेल किंवा कसलीही परिस्थिती असेल, सिच्युएशन असेल, ती असते. पण एखादं मोठं प्रचंड असं स्टॉर्म, एक चक्रीवादळ त्याला अभ्यास करून टाकते. एखाद्या पक्षाला कसं पक्षी जाताना मोठं चक्रीवादळ तो सापडला, बिचारा काय करणार. जसं एका मोठ्या वादळ, एक प्रचंड वादळ त्याला अभ्यास करू शकतं, त्याला आपण अनइझी करू शकतो की क्वाईट त्याला शांत बसू शकतं. एखाद्या म्हणजे आता मला वाटतं की कणा कविता बघितली असणार की पावसात म्हणजे सगळं म्हणजे पाऊस आला होता, सगळं घरदार सगळं गेलं होतं. अशा वेळेला आपण काय करणार, आपलं एक घर आहे, राहायची जागा नसेल तर. कणा कवितेतून खूप सांगितलं होतं. ते शिक्षक येतात आणि सांगतात की बाबा त्याला वाटतं की पैशाची गरज आहे, पण ते म्हणतात सर पैसे नकोत सर, मला जरा एकटेपणा वाटला. पाठीवरती मोडला जरी संसार, माझा सगळा संसार मोडला आहे, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवरती हात ठेवणे, फक्त लढ म्हणा सर, फक्त इन्स्पायर करा सर मला. किती मोठी म्हणजे तुमचं कधी ना कधी अशी संकट असतं की सगळे अभ्यास करून टाकतात, सगळी नाही शिकवून टाकतात. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, yet never its extremity it asked a crumb of me. I have heard it in the chilliest land. जे प्रचंड कितीही मोठं डिफिकल्टी संकट आलं, चिलेस्ट लँड जरी असेल, डिफिकल्टी असली तरी, प्रॉब्लेम जरी असेल तरी आशा ही माझ्यासोबतच असते. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, कितीही विलक्षण परिस्थिती. आता स्ट्रेंजेस म्हणजे विचित्र असा समुद्र जरी असला, थंडीच्या काळात जरी असलं तरी हे असे शब्दार्थ आहेत, त्याचे मिनिंग तसा नाही आहे. कितीही अवघड परिस्थितीत, अडचणीच्या काळात आशा आपल्यासोबत असते आणि ती तुमच्याकडे काही मागत नाही. येट नेवर इट एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम ऑफ मी. जसा एखादा पक्षी म्हणजे तुम्हाला मदत, अ क्रम म्हणजे एक पीस, एक छोटासा पीस, काय तो त्याच्या बदल्यात काय मागत नाही. म्हणजे एक आशा अशी कुठली आपल्याला दिसत नाही, होप आपल्या मनामध्ये, त्याच्या रिफंड त्याला काय पैसे लागतात का, खायला द्यावं लागतं का, काहीच नाही मागत. आणि ही आशा प्रत्येकाकडे असते आणि प्रत्येकाने ती आशा जिवंत ठेवली पाहिजे. अडचणीच्या काळात सुद्धा ती आशा, ती होप, ती प्रेरणा आपल्याजवळ असते. अशी ही बाळांनो कविता आहे. परत एकदा ती समजून घ्या. त्याचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न बघा, त्याच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करा. बाळांनो ॲप्रिशिएशन मागच्या वेळा मी सांगितलं होतं. तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, ॲप्रिशिएशन पोएम असं तुम्हाला ते लिहायचं आहे. तर ॲप्रिशिएशन टायटल, जे टायटल आहे, या टायटल हे ॲप्रिशिएशन 5 मार्कासाठी आहे. या कवितेवर 5 मार्काचे प्रश्न येतात आणि 5 मार्काचं ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन टायटलला हाफ मार्क आहे. म्हणजे याचं टायटल काय ना, द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ अ फेदर, त्याला हाफ मार्क असणार आहे. पोएट, आता ही पोएटेस कवयित्री आहे. द पोएम इज रिटन बाय एमिली डिक्किन्सन. रायमिंग स्कीम, या कवितेमध्ये रायमिंग स्कीम जे आहेत ते पहिल्या 2 स्टांजांना ए बी आहे. वेअर ॲज असं असलं तरी तिसऱ्या स्टांजामध्ये वेगळे आहेत, ए बी 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 असे. फिगर्स ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन आणि मेटाफर. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे पर्सन क्वालिफिकेशन, एखाद्या व्यक्तीच्या गुण. आता होप इज अ थिंग लाईक अ फेदर. आता होप अशी थिंग्स आहे की त्याला फेदर. आता होपला कधी फेदर असतात का, पक्षाला पिसं असतात, आशेला कुठं पिसं असतात. आता द मून वॉक्स, आता चंद्र कधी चालतो का, चालणं इट्स अ ॲक्टिव्हिटी ऑफ ह्युमन. चालणे हे ॲक्टिव्हिटी कोणाची आहे, माणसाची आहे. ट्रीज आर डान्सिंग, झाडं नाचत आहेत. म्हणजे अशी जर वाक्य असतील तर इट्स अ पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. आता
मेटॅफर आपण बघितलंच ना. मेटॅफर इथं डायरेक्ट कंपॅरिझन असते, म्हणजे होपची डायरेक्ट कंपॅरिझन फेदरशी केलेली आहे, तो मेटॅफर अलंकार आहे. पुन्हा एकदा फिगर्स ऑफ स्पीच आपण डिटेल बघताना याच्यावर परत एकदा अभ्यास करूया. आता यालाही हाफ 1 मार्क आहे, म्हणजे इथं हाफ 1, इथं 1, इथं 1, म्हणजे हे 3 मार्क झाले. शेवटचा सेंट्रल आयडिया आणि थीम. बाळांनो हे मात्र नेमकं 2 वाक्यामध्ये किंवा 2 ते 3 वाक्यामध्ये त्या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते लिहावं लागतं. ह्या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द इम्पॉर्टंट रोल प्लेड बाय होप इन आवर लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करतं? तर होप. आशा ही खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. अकॉर्डिंग टू द पोएटिस, कवयित्रीच्या मते, होप द लिटिल बर्ड, होप म्हणजे एक छोटासा पक्षी आहे, दॅट नेस्ट इन आवर साऊल, की तो आपल्या कुठं नेस्ट करतो? आपल्या आत्म्यावर बसतो. कीप्स अस गोईंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम अँड, म्हणजे आपणाला कितीही अडचणीचा टाइम आला तरी तो आपल्या जवळ असतो आणि मूव्ज ऑन. अडचणीत सुद्धा माणूस होप ठेवून, आशा ठेवून. आपण कधीतरी ऐकलं असेल की ये दुनिया उम्मीद पर ही, म्हणजे आपली ही सगळं जीवन, प्रत्येक माणसाचं आयुष्य जर उम्मीद असेल, आशा असेल, त्याच्यावरच अवलंबून आहे. आशा नसेल तर लाईफ नसेल. साधीशी गोष्ट आहे. अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न, आणि ही जी होप आपल्याकडे आहे, आपल्याकडे असते ती, आणि त्याच्या बदल्यात डिमांड काहीच मागत नाही. डिमांड नथिंग इन रिटर्न, ह्याच्या बदल्यात आपल्याकडे काहीच मागत नाही. बाळांनो तर ही कविता अशी आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. याचं ॲप्रिशिएशन आता जवळजवळ तुम्हाला ते आलेलंच आहे. फक्त इथे 2च गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. ह्याच्या मार्जिनमधले प्रश्न आणि बाकीचं वर्कशॉप तुम्ही लिहिणार आहात. धन्यवाद बाळांनो.